मित्रांनो बघा, हे आमचं कोकण गाव आहे मेघी। मला सगळी विचारतात तुमचं गाव कोणतं। माझं रत्नागिरी मेघी। आणि हे बघा, हे नारळीचं मुदा आहे आणि इथे पाटाचं पाणी बघा आहे ना, नारळ नुसती भरलेलीच आहे, 24 तास भरलेली असते। पाटाचं पाणी किती येतंय बघा, आणि काय नारळ लागलेत ते बघा, नुसती नारळ ना फुलली आहे। हे बघा बघा, आणि सर्वीकडे नारळीच नारळी आहेत बघा। असं पाणी असेल तर नारळ व्हायला काय हरकत नाही बघा। सर्वी किती नारळी लागल्यात, त्या छोट्या छोट्या नारळींना पण नारळ लागलेत आणि मोठ्या नारळींना पण नारळ लागलेत बघा। काय सुंदर निसर्ग आहे खरंच। केलीचे फणे तर बघाल ना, 3-3, 4-4 फुटाचे लांबीचे फणे लागलेत। निदान कमसे कम 300-400 तरी केळं असेल त्या फण्यामध्ये। मी दाखवते तुम्हाला मित्रांनो, असं सुंदर व्हिडिओ तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही बघा। इथे नवीन घराचं दगड ठेवतात आहेत, म्हणून आम्ही इथे आलो आहे वर। मी इथे वर आले, आमच्या वाडीमध्येच आहे। तुम्हाला आवाज येत असेल महिलांचा बघा। सगळ्यांची ओटी भरण्याचा प्रोग्राम चालू आहे। माझी ओटी भरली, मी आली बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी। बघा काय ऐसपैस जागा आहे बघा। काय गावामध्ये कसली जागेची कमीच नाही। कसं पण राहावा, किती पण मोठं घर बांधा, काय हवी ती भाजी रुजवा, बिना केमिकलचं आणि शुद्ध हवा। हे बघा, हे आंब्याचं झाड आहे। मग कशाला मुंबईची गरज आहे सांगा तुम्ही मला। याच्यात जर बघा आता केवढी जागा आहे ती बघा। याच्यात जर शेती केली, भाजी केली तर नोकरीची गरज आहे का मित्रांनो सांगा मला। हां, आणि ते पण एकदम शुद्ध। दुपारपर्यंत 12-1 वाजेपर्यंत काम करा शेतामध्ये, त्याच्यानंतर मग आराम। आराम तर आराम, पैसा तर पैसा, आणि सर्व ताजं ताजं, सुंदर निसर्ग, सुंदर हवा, एकदम ताजी ताजी भाजी। हे त्यांचं घर मोडलं आहे ना, म्हणूनसाठी इथे नवीन राहण्यासाठी तात्पुरतं केलेलं आहे। ह्याला कावन म्हणतात, कोकण गावात ह्याला कावन म्हणतात। तर हे बघा केलेलं आहे। घर बांधेपर्यंत इथे राहणार ती फॅमिली। समोरचं डोंगर दिसतंय बघा, एकदम वर टेकडीवर आहे हे घर। मला येता येता तर नाकी 9 आले। खूप चालायचं आहे, पण काय करणार, असं असतं तेव्हा यावं लागतं। सवासनी बायकांना सर्व येतात, पुरुष मंडळी, महिला सर्व येतात। ही बाहेर चूल केलेली आहे बघा पाणी तापवण्यासाठी। मला वाटतं ही लोक जेवण पण करत असतील। हा बाबू बघा माझ्या पाठीपाठी फिरतोय। आणि हे शेती इकडे केलेली ह्या लोकांनी, ते कापून इथे भाताची अडवी लावून ठेवली बघा। काय छान वाटतंय ना। ही चहाची पात आहे, याला गवती पात म्हणतात। चहामध्ये टाकली ना, काय चहाचा सुगंध छान येतो। हात जरी लावला ना तरी हाताला पण सुगंध येतो बघा। काय मस्त झाले। त्यांच्या इथे पाटाचं पाणी भरपूर आहे ना, आणि माझ्या इथे पर्याचं पाणी। हे वाडा आहे गुरांचा, आणि केवढी जागा मोकली आहे ती बघा। हे गायचं वासरू बघा किती छान आहे बघा। माझा आवाज ऐकल्याबरोबर लगेच उठलं। आणि हे पाटाचं पाणी बघा, किती पाटाचं पाणी आहे बघा। हे बघा पाटाचं पाणी पाईप लावून, हे बघा डोंगरातून पाटाचं पाणी वाहतंय। इकडे दगड ठेवणी आहे ना, म्हणून सर्व महिला चालल्या बघा। आता सर्व जेवढी चरी मारले घराला, त्या घराच्या वाटली या महिला तांब्यातून पाणी टाकणार, कलसातून धान्य पेरणार बघा। हे आरती घेऊन चाललेत हे बघा। हे डोंगरातून पाटाचं पाणी येतंय, त्याला मस्त पाट केलंय बघा। आणि या पाटाच्या पाण्याला मस्त इथे पाईप लावून बघा कसं पाणी केलंय। आणि हे पाणी सर्व झाडांना जातं बघा, म्हणजे वाया जात नाही पाणी। या लोकांना पर्या जवळ नाही, यांना पाट जवळ आहे। माझ्या इथे तर पर्या जवळ आहे बघा। केली किती लागल्यात त्या। आणि जे तुम्हाला मी बोलली ना 2-3 फुटाचे जे केली लागल्यात, 200-250 केलं, ते फणं वाटते पिकलं। या लोकांनी काढून ठेवलं नाही, आता पूजेला लागेल ना, म्हणून ते काढून ठेवलेलं आहे फणं। कशा नारळी भरल्यात बघा, पाटाचं पाणी लावलंय नारळीमध्ये बघा। कशा नारळी भरल्यात सर्व। आलू पण आहे ना, खाजेचा आलू नाही आहे, आलूवडीचा आलू लावलंय, काले देठवालं। हे बघा, दोन बाजूला पाणी केलेलं आहे। एक इकडे जाते, एक इथे जाते बघा, है ना। सुंदर कोकण, सुंदर निसर्ग, कोकण गाव।
पाणीच पाणी सगळीकडे बघा. मग का नाही हो झाडं चांगली होणार, झाडांना तर पाणी पाहिजे ना. हे बघा मित्रांनो, हे पपनीचं झाड आहे. हे सेम मोसंबीसारखं असतं. मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओत. हे बघा किती पपनीस पण लागलेत कचऱ्यासारखे. हे पपनीस ना माकड खात नाहीत हा, म्हणूनसाठी एवढे सारे आहेत. याला गणपतीमध्ये भरपूर याला भर असतो आणि गणपतीमध्ये ठेवतातच देवाजवळ. काय केली लागलेत बघा. बापरे सगळीकडे. कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ कोकणाचे? मी एवढी छान छान व्हिडिओ आणते तुमच्यासाठी मित्रांनो. इथे पण केळ लागली आहे. हे रामफलीचं आहे. हे बघा हा बघा यांचा गुरांचा वाडा बघा. एवढी मुंबईला शहरामध्ये एवढी रूमसुद्धा नसेल राहायची, याच्यापेक्षा डबल तर या गुरांचा वाडा आहे बघा. गुरं पण काय मस्त साफसुथरी आहेत एकदम बघा. 4 की 5 गुरं आहेत, पण वाडा बघा केवढा मोठा आहे तो. हा बैल आहे, डुसक्या मारतोय कसा बघा. सुंदर एकदम. 5 गुरं आहेत. आणि हे जे सर्व खांबे लावलेत ना, त्याला आमच्या कोकण गावामध्ये बलाट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मित्रांनो, नक्की कमेंटमध्ये सांगा मला. वाड्याच्या वर सुद्धा केलेलं आहे बघा माल्यासारखं. म्हणजे काय गवत पेंडा असेल तो याच्यात ठेवायचं. हे बघा मित्रांनो, नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एवढे सुंदर व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते निसर्गाचे. सुंदर कोकण, वाव मस्त. धन्यवाद.